नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. नैऋत्य मान्सूनची प्रगती. मान्सूनची उत्तरी सीमा नवसारी, जळगाव, मंडला, पेंड्रा रोड, झारसीगुडा, बालासोर, हल्दिया, पाकूर, साहिबगंज आणि रक्सौल वरून जात आहे. सिनॉप्टिक माहिती. वातावरणाच्या मध्य थरातील चक्रीय स्थिती नॉर्थ ईस्ट आणि लागतच्या ईस्ट सेंट्रल बे ऑफ बेंगॉलवर स्थित आहे व दुसरी मध्य स्तरातील चक्रीय स्थिती इंटिरियर उरिसा आणि लागतच्या छत्तीसगड भागावर स्थित आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. दिवस 2 23 जून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. दिवस 3 24 जून विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस. हवामानाचा इशारा. दिवस 1 22 जून विदर्भातील जिल्हे अमरावती, अकोला, बुलढाणा आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 2 23 जून विदर्भातील जिल्हे अकोला, बुलढाणा, वाशिम आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे आणि बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 3 24 जून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण आणि वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. तसेच दिवस 1 आणि 2 मध्ये काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे आणि दिवस 5 मध्ये गडचिरोली शहरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. कमाल तापमानात पुढील 5 दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.